नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडा फूड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। रिसाला कॅफेच्या मालकावर गुन्हा दाखल, सांगली पोलीस आणि शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेने केलेल्या झाडाझडतीनंतर केली कारवाई। अवैध कॅफे प्रकरणी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेने पोलिसांसमक्ष केलेल्या झाडाझडतीनंतर शहर पोलिसांनी रिसाला कॅफेचे मालक शैलेश विलासराव पवार, राहणार कोल्हापूर रस्ता, सौरभ हॉटेल, सांगली याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेने शुक्रवारी विश्रामबाग परिसर व शहर परिसरातील कॅफेवर धडक मारली। कारवाईच्या भीतीने बऱ्याच कॅफे चालकांनी पलायन केलं होतं। तरी जे कॅफे सुरू होते तेथे जाऊन कार्यकर्त्यांनी कॅफे चालकांना जाब विचारला। काही कॅफेमध्ये पडदे लावून आडोसा निर्माण केला होता। काही कॅफेमध्ये लैंगिक छोटे बिछाणे टाकले होते। संघटनेकडून पंचनामा सुरू असताना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना कॅफेमध्ये गर्भनिरोधक गोळ्या, कंडोम आढळून येत असल्याचे दाखवून दिले। हा प्रकार पाहून पोलीस चक्रावले। रसिला कॅफे मालकाने कोणतीही परवानगी आणि ना हरकत प्रमाणपत्र घेतलं नसल्याचे झाडाझडती वेळी आढळून आलं। त्यामुळे पोलीस कर्मचारी जयवंत एसादे यांनी BNS 223 प्रमाणे शैलेश पवार याच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली।